न ऐकता माझ्यासोबत अरेरावी करून माझा मोबाईल हिसकावून घेतला व मला मालेगावपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमानी येथे खाली ढकलून दिले व ही बस स्थानकावर कधीच जात नाही, तुला काय करायचे ते कर अशी धमकी दिली। त्यासाठी मला न्याय मिळावा या अपेक्षेने वाहक चालकाचा प्रूफ म्हणून हा तक्रार अर्जाला व्हिडिओची त्यांच्या बोलण्याची लिंक जोडली आहे। ती पाहून ह्यानंतरची रात्री पाळीच्या सर्व गाड्या मालेगाव बसस्थानकावर याव्यात अशी विनंती करून माझ्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात यावी अशा प्रकारची बसस्थानक आगाराला दिली तक्रार। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। कंट्रोल रूमला सांगतो की त्यांना मला बस स्टँडवर सोडलं नाही म्हणून जात नाही गाडी, बरोबर आहे ना? मालेगावच्या बस स्टॉपवर गाडी जात नाही, बस स्टॉपवर गाडी जात नाही। एक मिनिट, व्हिडिओ बनवू नको ते मोबाईल घेतला ना, मोबाईल घ्यायचा विषय नाही, व्हिडिओ बनवू नको तू। आला का लक्षात? मला प्रूफ लागेल ना, कशाचा प्रूफ पाहिजे? तुझ्या तिकीट आहे, तू रितसर सकाळी तक्रार कर। हे काय चुकीचं असलं करायचे नाटक? बस स्टॉपवर सोडा ना। रात्री मालेगाव स्टँडला गाडी जात नाही, गाडी आलेली आहे कल्याणहून, सकाळी 5 ला निघाले। ह्या बसलाय कुठून? नेवासावरून। नेवासा फाट्यावर। हा, आता याचं म्हणणं असं आहे गाडी स्टँडला गेली पाहिजे, जात नाही तर कुठकुठून जाणार आहे? कशी काय नाही जात, सकाळी सुद्धा जात नाही, सकाळी सुद्धा डेली येतो या गाडीनं जालन्याहून। सुद्धा तुम्ही येत असाल पण सरकारी गाडी आहे ना। अरे सरकारी गाडी स्टँड बंद आहे, स्टँड बंद आहे, स्टँड बंद आहे, तिथं कंट्रोलर पाहिजे, तेच गाडी जाते। विनाकारण असं नाही करायचं। मी पैदल जाऊ का? मी पैदल जाणार आहे का? इथून म्हणजे तुला तिथं उतर म्हणलं तर थांबणार नाही, जाणार नाही म्हणलं ना तू।